महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। महामार्गावर भीषण अपघात, बँजो पार्टीच्या 2 तरुणांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी। अकोला परतत असताना दळंबी कोळंबी परिसरात टायर बदलताना ट्रक खाली चिरडले। अकोल्यातील तालुका मूर्तिजापूर येथून एक कार्यक्रम संपन्न करून अकोला परतत असताना न्यू सरगम बँजो पार्टीचे कलाकार आणि कर्मचारी यांच्या वाहनांचा मूर्तिजापूर अकोला रस्त्यावर भीषण अपघात झाला, ज्यात त्यांच्यावर संकट कोसळले। हा भीषण अपघात दळंबी कोळंबी परिसरात घडला, जेव्हा पंक्चर झाल्यामुळे कर्मचारी रस्त्याच्या कडेला स्पेअर टायर बदलत होते। भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने त्यांना अचानक धडक दिली, ज्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आणि दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले। मिळालेल्या माहितीनुसार न्यू सरगम बँजो पार्टीचे सदस्य एक कार्यक्रम पूर्ण करून अकोला परतत असताना मूर्तिजापूर अकोला रस्त्यावरील दळंबी कोळंबी परिसरात त्यांच्या वाहनाचा टायर अचानक पंक्चर झाला। टायर बदलण्यासाठी कर्मचाऱ्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले। विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने नियंत्रण गमावले आणि त्यांना धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। पवन नावाच्या एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला। अकोला शहरातील अकोटफैल, शंकरनगर, लाहुजीवाडा येथील रहिवासी सतीश वानखेडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। तौफिक शाह आणि रोहित गोतमारे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा तयार करून त्यांनी तपास सुरू केला। या अपघातामुळे मृतांच्या कुटुंबियांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे। दुःखाने व्याकुळ झाले आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दुःखाची लाट पसरली आहे। स्थानिक रहिवाशांनी या दुःखद अपघातावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला। हे कारंजाला गेलते आपला गांजो पार्टी कशाला काम होतं काय माहिती, वाजायला गेलते पण तिकडं सुरू गेले तिकडनं पण हे आपल्या मुतेजापूर यांची गाडी का फेल झाली का टायर पंक्चर झालं काय झालं ते काही माहित नाही, पण हे म्हणतात आम्ही स्टेपनी बदलू राहिलो, आपण काही डोळ्यानं पाहिलं नाही। याने जे सांगितलं तेच तुम्हाला सांगू राहिलो। स्टेपनी बदलत होते, स्टेपनी बदलाच्या टायमाला 1 ते 2 मिनिटं काहीतरी राहायचे, त्यांना लेकरांना आवाज दिला तर तेवढ्या पिरियड मध्ये ट्रक आला, यांना उडवून चालला गेला। कोण आहे तुमचं? माझा मुलगा सतीश वानखेडे। हे आपल्या इकडचं बाकोट शंकरनगरातील रहिवासी सतीश वानखेडे या सरगम बँड पार्टीमध्ये काम करते। ते दिवशी ते कारंजाला काम करण्याकरिता गेले होते। येताना अकोलाकरिता येताना त्यांना मूर्तिजापूर आणि दाळंबी कोळंबी मधात त्यांचा टायर पंक्चर झाला। पंक्चर झाले असताना ते बाजूला साईडले 3-4 जण उभे होते। तिकडून कंटेनर येऊन त्या कंटेनरनं त्यांना धडक मारून तो कंटेनर लापता आहे। त्याच्यावर शासनाने त्यांची तपास करण्याची जबाबदारी करण्यात येईल। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।